हायड्रोफोबिया. हायड्रोफोबिया म्हणजे काय? हायड्रोफोबिया म्हणजे पेशंट पाण्याला घाबरणे, पिण्यासाठी किंवा त्याच्या अंगावर पाणी मारलं तर तो घाबरणे. तर हे तयार कसं होतं? हायड्रोफोबिया कशामुळे येतो? हायड्रोफोबिया हे रेबीजचं लक्षण आहे आणि हा रेबीज आजार रेबीज इन्फेक्टेड डॉग किंवा कॅट बाईटमुळे होतो. याच्यात 3 फेजेस आहेत. पहिली फेज म्हणजे इन्क्युबेशन फेज. ज्यावेळेस डॉग इन्फेक्टेड, रेबीज इन्फेक्टेड डॉग जर चावला, तर त्याचं जे व्हायरस आहे ते आपल्या बॉडीमध्ये एंटर करतं. ते इन्क्युबेशन फेज झाली. सेकंड फेज आहे ती प्रीड्रोम फेज. प्रीड्रोम फेज म्हणजे जो व्हायरस आपल्या बॉडीमध्ये एंटर झाला आहे, तो त्या ठिकाणी रेप्लिकेट होऊन, मल्टिप्लाय होऊन तो नर्व्हस सिस्टममध्ये एंटर करतो. नर्व्हस सिस्टममधून स्पायनल कॉर्डमध्ये जातो. स्पायनल कॉर्डमधून शेवटी ब्रेनमध्ये जातो. ब्रेनमध्ये गेल्याच्या नंतर तो ब्रेन सेल डेथ करायला सुरुवात करतो. ब्रेन सेल डेथ झाल्यानंतर आपल्याला ब्रेन सेल डेथ झाल्यामुळे थर्ड स्टेजमध्ये न्यूरोलॉजिकल फेज आहे. न्यूरोलॉजिकल फेजमध्ये पाणी पिण्यासाठी, डिग्लुटेशनसाठी आणि गिळण्यासाठी, श्वास घेण्यासाठी त्रास व्हायला लागतो. याच्यामुळे हायड्रोफोबिया डेव्हलप होतो. आणि रेबीजवर ट्रीटमेंट नाही आहे. रेबीजवर फक्त व्हॅक्सिनेशनच आहे. रेबीजला फक्त व्हॅक्सिनेशनच मात करू शकतो आपण.